नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण बघणार आहे की सोलर कृषी पंप योजना मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना जी आहे महाराष्ट्र शासनाची, त्याच्यात व्हेंडर कसे सिलेक्ट करायचे। सर्वप्रथम क्रोममध्ये जायचं आहे। क्रोममध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही टाकू शकता मागेल त्याला सोलर। असं केल्यानंतर सगळ्यात वरची वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। याच्यानंतर मग याच्यामध्ये गेल्यानंतर असं ऑप्शन येईल आणि याच्यानंतर तुम्ही डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे। या 3 टिंबर टच केलं की इथे डेस्कटॉप साईट केली की तुमचे असे त्या महाराष्ट्र शासनाची वेबसाईट ओपन होऊन जाते। तुम्ही जर झूम केलं इथं तुम्ही बघू शकता बेनिफिशियरी सर्व्हिसेस आहे इथे आणि त्याच्या बाजूला आहे वेंडर लिस्ट। वेंडर लिस्ट म्हणजे कोणत्या कंपनी ॲड होणार आहेत किंवा कोणत्या कंपनी आहेत। तर सर्वप्रथम आपण वेंडर लिस्ट बघू, कोणत्या कंपन्या ॲड होणार आहेत। हे बघा, ह्या सगळ्या कंपन्याज आहेत, अक्षय सोलर, अपेक्स, अवी, ड्यूक, याच्यात शक्तीवाले पण आहेत आणि बाकीच्या पण कंपन्या आहेत, लक्ष्मी एजन्सीज वगैरे सगळ्याच कंपन्या आहेत। ह्या कंपन्या ॲड होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅक जर जाल तर त्याच्याच बाजूला ऑप्शन आहे बेनिफिशियरी सर्व्हिसेस। जर तुम्हाला नवीन फॉर्म अप्लाय करायचा असेल तर तुम्ही अप्लायमध्ये जाऊ शकता आणि याच्या आधी तुम्ही फॉर्म भरून पेमेंट केलं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस चेक करू शकता। ॲप्लिकेशन स्टेटसवर जर गेलो आपण सध्या आणि तुम्हाला इथं तुमचा आय डी टाकायचा आहे, या आय डीवर टच केलं, तुमचा आय डी टाकला आणि सर्च केलं तर तुमचा इथं किती HP फॉर्म आहे काय आहे तो दिसून येईल। आणि सर्च वेंडरवर जर गेले तुम्ही तर ते पहा सांगते ऑल एक्सप्लेन्ड वेंडर्स कोटा आर एक्सीड। तर हा जो कोटा आहे हा लवकरच भरला जाणार आहे आणि 26, 27, 28 एप्रिल 2026 या वेळेत ते होणार आहे आणि कधी होणार आहे त्याच्या 2 तास आधी आपल्याला कळणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तयारीत राहा। तुमचा सौर कृषी पंप योजनेचा लाभ सुटायला नको, त्याच्यासाठी कृपा करून सबस्क्राईब करून ठेवा। लवकरच आपण भेटू, 2 घंट्याआधी या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकणार आहे, तेव्हा तुम्ही मग कंपनी निवडू शकता। धन्यवाद।